तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यात अधिकृत फटाका परवानाधारक मालकांनी आपला परवाना ज्या गावाचा आहे त्या स्थानिक ठिकाणी फटाका विक्रीचे स्टॉल लावावे। इतर ठिकाणी स्टॉल लावून व्यवसाय केल्यास त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल असे निर्देश जळगाव जामोद तहसीलचे तहसीलदार पवन पाटील यांनी पोलीस स्टेशन जळगाव जामोद, पंचायत समिती, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी, नगर परिषद जळगाव, मंडळ अधिकारी तसेच तालुक्यातील आसलगाव, जामोद, वडशिंगी, सुपळगाव, काळे इत्यादी ग्रामपंचायतींना दिले आहे। जळगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतच्या सरपंचांनी स्वतःच्या व्यक्तिगत फायद्याकरिता ग्रामपंचायतला फटाका विक्री परवानाबाबत कोणताही अधिकार नसताना बाजारात किंवा बस स्टँड परिसरात व्यवसाय करण्यात परवानगी दिल्याचे समोर आले आहे। तसेच काही फटाका परवानाधारक मालकांनी आपला परवाना 2 ठिकाणी भाडेतत्त्वावर दिल्याचे सुद्धा भयानक वास्तव समोर आले आहे। असे प्रकार यापुढे घडू नयेत याबाबत जळगाव तहसीलदार पवन पाटील यांनी सक्ती दाखवून नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांना कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।